ॐ पार्थाय प्रतिबोधितं भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितं पुराणमुनिना मध्ये महाभारतम् यन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुत्वा संजीवयत्र खलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्याधीतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय जय चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानि सहितं नमामि। छेदके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके जिचे पिढे बाळ प्राणतयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव तुका सूत्रदोरी एक जीव विठ्ठल
वरचे पिढे बळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता प्राप्त असलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री संत हिंदू हृदय सम्राट पंचमवेद निर्माते श्रीमंत श्री तुकोबराय यांचा मातेच्या स्वभावाविषयी या ठिकाणी जे मातेचं पात्र आहे, आईचं पात्र काय आहे याचं यथार्थ दिग्दर्शन करत असताना माझे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय बोलतायत. ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. आणि याची उपमा देत असताना अशा असलेल्या मातेच्या ठिकाणी आपल्याला जर सुख हवं असेल तर कुठे असतं? महाराज बोलतायत सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. आणि हे स्वरूप कुणाचं आहे? तर श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय बोलताय हे जे स्वरूप आहे ना, आई आणि संत हे दोन्ही एक पात्र आहे. अर्थात जी आई प्रेम करते ना, जे संत प्रेम करतात ना, हे दोघं सारखं आहे. अर्थात संत जी आपल्या विषयी तळमळ आहे अंतकरणामध्ये, तीच तळमळ आपल्या आईच्या अंतकरणामध्ये असते. म्हणून असा असलेला त्या मातेचा स्वभाव आहे. विठाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पासा पर्याय द्यायचा तो असा. प्रत्येकांना ज्ञात आहे, कारण आधीच आपल्याला खूप उशीर झाला आहे. यात आपण वेळ न घालवता थोडक्यामध्ये आपण जे काय एक सव्वा तास या ठिकाणी सेवा करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. म्हणून बघा, ज्या आई आपल्यातून जाऊन आज 10 दिवस पूर्ण करतायत अशा असलेल्या आमच्या स्वर्गवासी रुक्मणबाई शेषराव पाटील थोरात या मातेनं आज जीवनामध्ये आपल्या देहातील जी काही प्राणज्योत आहे ती भगवान परमात्म्यामध्ये विलीन करून दिली. आणि अशा असलेल्या त्या मातेने जी काय ह्या जगामध्ये प्रेमाने राहिल्या, जगामध्ये जी काय कीर्ती कमवली, त्या कीर्तीचा जी काय फल आहे, जे फलस्वरूप आहे ना, खऱ्या अर्थाने हे जमलेला समुदाय. खऱ्या अर्थाने आपण पाहू जर गेलं तर या धावपळीच्या युगामध्ये अलीकडे वेळ नाही आहे, प्रत्येकाची धावधाव चालली. परंतु अशाही प्रसंगी महाराज बोलतायत जीवन जगत असताना आपलं असं जगावं की कमीत कमी त्या ठिकाणी जिल्हा जरी नाही रडला तरी कमीत कमी तालुका जरी नाही रडला तरी कमीत कमी आपलं गाव रडलं पाहिजे. आणि जरी गाव जरी नाही रडलं तरी या ठिकाणी कमीत कमी आपलं घरदार रडलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आम्ही मोतीच्याही दिवशी आलतो भरपूर समाजाला. याचं कारण त्या मातेनं जीवनात जे कष्ट केले ना, त्या कष्टाचं हे फल आहे. अर्थात तुका म्हणे मरण्याची सरे उत्तम जीव रे कीर्ती मागे कीर्ती मागे कीर्ती मागे. म्हणून दादांनो, या जीवनात आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे. प्रत्येकजण जाण्याकरिता आलाय. तुम्ही जाणार आहे, आम्ही जाणार आहे. इथं कोणी उरण्याकरिता आलं नाही. म्हणून या ठिकाणी अशा असलेल्या आमच्या रुक्मणबाई अर्थात सर्वांच्या मातोश्री आजीबाई यांना जाऊन आज 10 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या पाठीमागील जो परिवार आहे, 5 मुलं आहे अर्थात 5 पांडव आणि एक त्या ठिकाणी असलेली मुलगी. प्रत्येक कुटुंबामधून ज्यावेळेस आई जाते ना, प्रत्येकाला ज्ञात आहे काय दुःख होतं आहे. आणि ह्या दुःखाच्या प्रसंगी सर्व या ठिकाणी गणगोत जमलेलं आहे. नाते संबंध या ठिकाणी सर्व आलात. खऱ्या अर्थाने ज्यांची नात आमच्याकडे शिकते आहे, शिव आराध्य ओंकारेश्वर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्ञानेश्वरी ताई थोरात, त्यांच्या ह्या संबंधाने या ठिकाणी येण्याचा योग सर्व त्यांच्या भगिनी आल्यात.
या कीर्तनाकरिता ज्यांची सुंदर अशी साथ लाभली ते आमचे मृदंग विशारद योगीजी महाराज काळे, तसेच या ठिकाणी आपल्या गावचं भूषण असणारे गणेशजी महाराज वाकडे. आजपर्यंत आमची फक्त ओळखच होती, परंतु आज कीर्तनात त्यांनाही वाटलं बऱ्याच दिवसाची आपली ओळख आहे पण प्रत्यक्षात भेट नाही, आणि खऱ्या अर्थाने ही भेट आज त्यांची मला या ठिकाणी झाली. खऱ्या अर्थाने अशा माणसांची भेट होणं दुर्मिळ आहे की नाही. आज गणेश महाराजांची, अर्थात आत्ताच गणपती बाप्पा जरी उठून गेले असतील तरी गणेश बाप्पा या ठिकाणी हजर आहेत, आहे की नाही. खऱ्या अर्थाने टाळी वाजवा. खऱ्या अर्थाने गावातले घरचे गहू विकते नाही, आहे की नाही, पण या ठिकाणी गहू बी विकताय आणि कुळीतही विकताय, आहे की नाही. या ठिकाणी आमचे बंधू रिंकेशजी महाराज तेही या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले. जे ह्या ठिकाणी ह्या कीर्तनाचं चित्रीकरण करतायत, दिग्दर्शन करतायत, ते आमचे माऊली. अगदी त्यांना टायमिंगवर फोन केला ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. तसेच या ठिकाणी जुनं बुजुर्ग व्यक्तिमत्व आपलं गावचं भूषण साहेबराव दादा आज ते उभे आहेत, म्हणजे त्यांना दम पटत नाही. खाली जर असले तर पेटी आणि उभे जरी असले तरी टाळ, आणि त्यांचं म्हणणं त्यांच्याकडे पाहून असं वाटतं आम्ही जर तुमच्या वयाचे असतो तर कसे नाचलो असतो, आहे की नाही. म्हणून दादाच्याही चरणी नतमस्तक होतो. इकडे आमचे हे दादा, पाहुणे मंडळी आणि विनेकरी बाबा तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. तुम्हा मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल तसेच या ठिकाणी आमचे हार्मोनियम साथ करणारे धनंजयजी महाराज सोर. आणि खऱ्या अर्थाने आपण बोलत असतो, आपण जे बोलतो ना कुणाच्या सत्तेने बोलतो, भगवंताच्या सत्तेने बोलतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी भगवान परमात्मा आम्हाला बोलवतोय, परंतु आमचा आवाज पुन्हा तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं स्पष्ट शब्दामध्ये जे पोचवतात ना तेही भगवानच आहेत. त्यांची सुंदर साऊंड सिस्टम आहे. असे आमचे भगवान भाऊ जेऊरकर. खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे पाहायचंच काम नसते. महाराजांना काय लागतं, गायकांना काय लागतं आणि श्रोत्यांना कुठपर्यंत कानठेळ्या बसतात हे सर्व त्यांना ज्ञात आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल अभंग फार गोड आहे. अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांच्या पंचमवेदातील, अर्थात पंचमवेद निर्माते श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांनी आपल्या गाथा नावाच्या प्रकरणामध्ये आईचं विशेष महत्त्व त्या ठिकाणी सांगितलंय. हजारो नाते आहेत. महाराज बोलतायत की या जगतामध्ये, या जगाच्या बाजारात हजारो नाते आहे, मात्र श्रीमंत माझे संत जे जगद्गुरु तुकोबराय आहे त्यांनी आईचंच महत्त्व का सांगितलं, याचं कारण काहीतरी विशेष असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय बोलतात, अहो दादांनो, ठेच आपल्या मुलाला लागावी आणि पाणी त्या आईच्या डोळ्यात यावं. जिचे पिढे बाळ प्रणतयेचा विकळ. एखाद्या बाळाला ठेच लागावी आणि तेच पाणी त्या ठिकाणी आईच्या डोळ्यामध्ये यावं. ताप त्या बाळाला यावा, त्या लेकराला यावा आणि घाम त्या आईला सुटावा, याला आई म्हणतात. महाराज बोलताय अशी असणारी जी काय आई आहे ना त्या आईचा स्वभाव सांगत असताना माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या आईचा स्वभाव असा आहे, एक वेळेस स्वतः जरी आपल्याला कष्ट झाले ना चालतील, मात्र माझ्या मुलाला, माझ्या लेकराला कष्ट होता कामा नये याच्याकरता ती माता माऊली धावपळ करत असते, स्वतःचं देह झिजविते, अशी असणारी ती माता आहे. म्हणून महाराज बोलतायत जिचे पिंडे बाळ प्रणतयेचा विकळ. असं सुंदर चिंतन आहे. त्या आईचं काय वर्णन करावं प्रत्येकाला ज्ञात आहे, परंतु बघा ना, प्रत्येकजण आईचं आणि वडिलांचं सांगतोय, मात्र तुमच्या आमच्यात फरक पडायला तयार नाही. मग कधी कधी असं वाटतंय आपण हे सांगावं की नाही,
परंतु ज्या अर्थी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी या ठिकाणी आईचं वर्णन केलंय, आईचा स्वभाव सांगितलाय, त्या अर्थी आपण या ठिकाणी थोडंफार बोललं पाहिजे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने बोलायचं जर म्हटलं तर मोठं विचारपूर्वक बोलावं लागतं. कारण का, इथं ऐकणारे श्रोते सुद्धा साधारण नाहीत. महाराज बोलतायत, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही साक्षात भगवान शिवाचे अवतार आहात. समोर बाबा बसलेत. खऱ्या अर्थाने त्या दिवशी पाहिलं मी, खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही अंत्यसंस्कार, जी अंत्ययात्रा असते त्यावेळेस कुठले अभंग गावा, कोणत्या वेळात कुठला अभंग गावा, सुंदर गायलात. फक्त एकच चूक केली, स्पष्ट बोलणारे असावा. तुम्ही फक्त शेवटच्या त्या यज्ञामध्ये, अंत्यसंस्कार म्हणजे एक यज्ञ आहे, आणि त्या यज्ञामध्ये असं मला निदर्शनास आलं की तुम्ही राखेल टाकलं. राखेल तुम्ही म्हणसाल मग लाकडं वल्ली होती, लाकडं वल्ली होती, पेटल कशी? त्याला खूप उपाय आहे महाराज. त्याला कर्पूर सांगितलं आहे, कापूर. गावरान तूप आहे, गौऱ्या असतात प्रत्येकाकडं. आता गाई पाळीत नाही तो भाग वेगळा आहे, पण गौऱ्या असतात दादांनो, ऊद असतो, आणि ह्या ज्या गोष्टी आहे हा ताबडतोब पेट घेतात. आणि हा यज्ञ, एकदा यज्ञाला मंत्र आणि आहुती दिली की तो यज्ञ पेटलाच पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने ज्या भगवान परमात्म्याने आम्हाला हा सुंदर नरदेह दिला, ज्या मातेच्या सहाय्याने आम्हाला त्या भगवान परमात्म्याने हे विश्व दाखवलं, त्या असलेल्या पंचमतत्वापासून हा भगवान परमात्म्याने आम्हाला दिलेला उत्तम असा नरदेह आहे. आणि त्या नरदेहामध्ये राहत असताना जीवनभर आपण कसं जगलो यापेक्षा आपण कमावलं काय हे फार महत्त्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने जीवनात आपण जर ज्या मातेनं, ज्या बापानं आपल्यासाठी कष्ट केलेत ना, हाडाची काढं केलेत ना, त्या आईबापांची शेवटची अंत्ययात्रा तरी चांगली करा. महाराज बोलतायत, खऱ्या अर्थाने लेकराच्या जीवनामध्ये जो खरा धर्म संस्कार सोहळा आहे ना, जो धर्म काय असतो, यज्ञ काय असतो, त्या यज्ञाचं जर वर्णन करायचं म्हटलं ना, शेवटच्या वेळेस तो लक्षात येतो. हा यज्ञ करण्याचं या ठिकाणी जी काय पुण्य प्राप्त होण्याचं साधन आहे ना, हा शेवटचा अंत्यसंस्काराचा जो यज्ञ आहे, तो यज्ञ आपल्याकडून पूर्ण झाला पाहिजे. म्हणून इथून पुढं माझी विनंती आहे, 2 पैसे जाऊ द्या, परंतु राखेल टाकू नका. त्यांनी जर तो आपण जन्माला आल्या आल्या जर आपल्यावर राखेल ओतलं असतं तर काय झालं असतं? महाराज आजपासून राखेल ओत. त्याचं कारण आहे ना. महाराज बोलतायत, हे जीच्या पिढे जिच्या बाळाला पीडा व्हावी, जिच्या बाळाला पीडा व्हावी आणि त्रास त्या आईला व्हावा, असं कोणतं पात्र आहे जगामध्ये? अहो, ह्या जगाच्या बाजारात अनेक नाती आहे, काका आहे, मामा आहे, मामी आहे, आत्या आहे, भाऊ आहे, भाऊजाई आहे, अनेक नाते आहे ह्या जगतामध्ये. मात्र या ठिकाणी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा आईलाच महत्व दिलं. याचं कारण जग स्वार्थी आहे, जग स्वार्थी. हे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, दिल्या घेतल्याचे, दिलो
दादा वा, खऱ्या अर्थाने तुमच्या गाण्यानं या ठिकाणी जे भगवान परमात्म्याने ही वाक्य जी अभंग रचना केली त्या कडव्याला आणखी मधुरता तुमच्या या ठिकाणी गाण्यानं येते. खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना जग कसं आहे महाराज बोलतायत, हे जन हे सुखाचे दिला घेतल्याचे अंत हे काळीचे पाहायला मिळतं आपल्याला. जग हे स्वार्थी आहे दादा. तुम्हाला जर काही पाहिजे असेल आणि मी जे न विचारता दिलं, न विचार करता दिलं, तुम्ही म्हणतात वा, रामभाऊ सारखा माणूस नाही ह्या जगामध्ये, आहे की नाही. आणि त्याच ठिकाणी तुम्ही मागितलं आणि दिलं नाही, तुम्ही म्हणतात अरे त्याच्यासारखा माणूस दुसरा जगात नाही, आहे की. वाईट शब्द अपशब्द मी बोलत नाही, पण प्रत्येकाला माहिती आपण काय बोलतोय, आहे की नाही. म्हणजे हे जग कसं आहे, काय बारकाईनं ह्या ठिकाणी संतांनी विचार केला असेल. प्रत्येक पॉईंट टू पॉईंट, प्रत्येक पावलापावली विचार करून आम्हाला ज्ञानी बनविण्याचं काम संतांनी केलं आहे. म्हणून असे असणारे संत बोलतायत, दादांनो जीवन हे अतिशय महत्त्वाचं आहे. या फोटोवरून मला पाहायला मिळतं की आईंचं जीवन काय कष्टात गेलंय. बाबा समोर बसलेत, त्यांच्या वयापर्यंत आम्हाला नाही वाटत आम्ही टिकू म्हणून, कारण आताच कमरं दुखायला लागल्यात. काहींचे दात गेल्यात, आमचे स्वतःचे दाढी गेल्यात, सावत नाही. तुमचं आमचं चांगलं आहे का, आहे की नाही. आमचं तर असं आहे, पण तुमचं बघा ना. अहो काहींचे दात जातात तेव्हा माळा घालतात, हा भाग वेगळा आहे. पण बाबांच्या गळ्यात माळ आहे. ज्या ज्या वेळेस यायचं ना त्या ठिकाणी आमचे बाबा त्या ठिकाणी सुंदर चर्चा करायचे आणि खूप त्यांचं छान हसणं. प्रत्येकजण वेगवेगळी रील्स तयार करतो आजच्या जमान्यामध्ये, पण मी बाबांचं हसणं रेकॉर्ड केलं की मला कधी ते ऐकायला भेटेल. हे बाबांचं हसणं आहे गोड. आज बाबांचा जोडीदार गेलाय, बाबांचा जोडीदार गेलाय. खऱ्या अर्थाने संसारामध्ये दोन्ही चाक चांगले असावे. जर दोन्ही चाक चांगले असतील ना दादा, अहो पडका गाडा सुद्धा आपण पलीकडे नेतो. म्हणून या आजीने काय कष्ट केले हे लक्षात येतं. अहो बघा ना, संस्कार कशाला म्हणतायत. हे सर्व करत असताना आजींना 5 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, सुंदर परिवार आहे. आणि हे पाहून असं वाटतं की खऱ्या अर्थाने आजच्या काळामध्ये ज्यावेळेस आई वडील जातात ना त्यावेळेस कोणी हा पिंडदान वगैरे, आजचे विद्यार्थी, आजचे मुलं जी आहेत ना, आजचे जे लेकरं आहेत ते म्हणतात हे काहीतरी थोटांड लावलेलं आहे, श्रद्धा राहिली नाही. परंतु खऱ्या अर्थाने इथं संस्कार पाहायला मिळतात. सर्व या ठिकाणी दिग्गज कलाकार मंडळी सर्व उपलब्ध आहे आणि अशा या थाटामाटामध्ये शेवटचा सोहळा आईचा साजरा करतायत. खऱ्या अर्थाने त्या मातीची कुश धन्य आहे. विठ्ठल कारण प्रत्येकाचा माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की त्याचे भाव ओळखता आले पाहिजे आणि ते भाव ओळखतात. अहो एखादा या ठिकाणी येतो, मात्र काही चिंता जर असेल ना, तो बसलेला इथं असतो, मात्र त्याचं मन चेहरा सांगतं की हा काहीतरी टेन्शनमध्ये. मग अनेक अपघात होतात, हे टेन्शन पाहिजे होतात. म्हणून संसारातले 2 चाकापैकी बाबांचं 1 चाक पडलंय. परंतु बाबांनी आपला गाडा भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याच्या दशेत आणलाय. आणि ते कसे ते ओढीत नेतात. ज्यावेळेस दशरथ राजाचं युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना ज्यावेळेस चाक मोडलं, ज्यावेळेस रथाचं चाक तुटलं, त्यावेळेस कैकेयी मातेनं आपला असलेला हात त्या चाकात घातला आणि आपला रथ आवरून धरला. आणि त्या ठिकाणी याचा परिणाम दशरथ राजा युद्ध जिंकले. युद्ध म्हणून ती अर्धांगी सुद्धा असावी ना, तर आपल्या पती देवाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी असावी. याचा अर्थ असा नाही पतिदेव बाजाराला निघाले का मी बी आलेच पाहिजे, असं नाही. खांद्याला खांदा लावून म्हणजे तसं नाही दादा, आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल
असताना पतिदेवांनी सांगावं, अगं हे आपल्याला हे करायचंय, करू की नको? तिनं सहज बोलावं, तुमची काय इच्छा आहे? मला वाटतं मी करावं. त्यावेळेस तिने सांगावं, बिंदास करा, मी तुमच्या पाठीशी उभी आहे. नाही ती म्हणावं, करा बरं, तुमचे तुम्ही काही करा, तिकडं काशी करा, मला गरज नाही, मला पाहिजे ते पाहिजे, मला तुमच्याशी घेणं नाही, अशी म्हणणारी नसावी. म्हणून खऱ्या अर्थाने आईंचं जीवन पाहिलं, खूप सुंदर जीवन आहे. म्हणून जीवन जगत असताना ज्या आईनं हे 5 मुलं घडवले, याला संस्कार म्हणतात. अहो, महाभारतामध्ये उदाहरण आलेलं आहे, सुंदर उदाहरण आहे. कौरव किती होते? प्रत्येकाला ज्ञात आहे. कौरव किती होते? 100 का? 100. आणि मुलगी किती? 1. म्हणजे 101 होते, हे की नाही? मग मला सांगा, अधर्माने वागले, संस्काराची कमी, आणि अर्थात आईने जे संस्कार लावायचे असतात लेकरांवर, मुलांवर जे संस्कार लावायचे, त्या आईनं आपल्या डोळ्याला पट्टी बांधली आहे. गांधारी, अहो आपला पतीच तर आंधळा आहे, तर मग या जगतामध्ये मी कशासाठी तोंड पाहू? कुणाचं तोंड बघू? नाही, मला कुणाचं तोंड पाहायचं. कारण पूर्वीच्या काळात असं होतं, आपले आई वडील जर म्हटले की हा वर तुझ्यासाठी चांगला आहे, तुझ्यासाठी हा नवरदेव चांगला आहे, तिने न पाहता त्याच्यासोबत आपल्या आई वडिलांच्या मताला अनुसरून विवाह सोहळा पार पाडावा आणि संसार करावा. ह्या पद्धतीनं ज्यावेळेस गांधारीनं हे सर्व काही पाहिलं आणि त्यावेळेस लक्षात आलं की आपला जो पती आहे तो दोन्ही डोळ्यांनी अंध आहे, अर्थात धृतराष्ट्र. मग जो माझा पती जर अंध असेल तर मी इतरांचं जगाचं तोंड कशाला पाहू? म्हणून त्या गांधारीनं हा विचार करून त्या ठिकाणी आपल्या डोळ्याला पट्टी बांधली. परिणाम, लेकरांवर जे संस्कार करायला पाहिजे होते ते संस्कार झाले नाही. म्हणजे कसं बघा, आईचं काम आहे, मातेचं काम आहे, घरात मुलांना काय पाहिजे, मुलगा कसा वागतोय, याला काय जास्त झालं, याला काय कमी पडलं, हे कार्य, हे काम ज्याचं आहे ना, त्या पात्राचं नाव आहे आई. आणि बापाचं कर्तव्य आहे त्या घरासाठी जे लागतंय ना, त्याने ते बाहेर जाऊन भटकंती करून कमवून आणावं, शेतात जावं, जॉबला जावं, नोकरीला जावं आणि त्या ठिकाणी कमवून आणून आपला हा जो काय कुटुंब आहे या कुटुंबाचं लालन पालन करावं, पोषण करावं. मात्र आजच्या काळात त्या आईला वेळ नाही. त्या आईला 5G नेटवर्क पाहिजे. तुमच्या इथं चांगलं आहे, आम्ही टेन्शनच घेत नाही कळंकीला आल्यावर, बरं का दादांना. आमचे मोबाईल तिकडं माथ्यावरच बंद होऊन जातात. इथं रेंजच नसते म्हणून वाजत सुद्धा नाही. कधी आम्हाला कीर्तनात जाताना एक तर सायलेंट करावा लागतो किंवा फ्लाईट मोड टाकावा लागतो, पण इथं कोणताच मोड टाकायची गरज नाही. इकडे सगळे मोड उपलब्ध आहे. विठ्ठला 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 म्हणून त्या आईकडून जे संस्कार द्यायचे होते, जे आपले 100 मुलं आहे हे काय करतायत, ते जर त्या आईनं उघड्या डोळ्यांनी पाहिलं असतं ना, तर महाभारताचं युद्ध झालं नसतं. परंतु बघा, याचा परिणाम असा झाला, 99 पुत्र मारल्या गेले. परंतु शेवटी आई आहे, ते कुणाची असो. आणि त्या आईनं ज्या वेळेस एक पुत्र राहिला, फक्त आपला एक, तो म्हणजे कोण? दुर्योधन. ज्या वेळेस दुर्योधन राहिला त्यावेळेस त्या आईचा स्वभाव आहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. अशी कळवळ्याची एकच जात आहे, असं एकच पात्र आहे, ती म्हणजे आई. लाभाविन प्रीती, स्वार्थाविना प्रेम करणारी एकमेव आई आहे. म्हणून त्या गांधारीला राहावलं नाही. अरे माझे 99 पुत्र गेले ठीक आहे, परंतु एक तरी आता पुत्र माझा राहिला पाहिजे. मग काय करावं? त्यावेळेस तिनं दुर्योधन हा जगावं याच्याकरिता त्या मातेनं भगवान भोले बाबाची, देव का देव महादेव महाकाल, त्या भगवान भोलेनाथाची आराधना केली. हरि ओ नमः शिवाय.
हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय भोलेनाथ आराधना सुरू केली. केवळ आराधनाच नाही केली दादा, हे चिंतन करत असताना पूर्वीच्या काळामध्ये चुलीमध्ये आहार असायचा, आहे की ना, विस्तव. आजच्या मातेला विचारलं विस्तव कसं असतं, ती म्हणून काय माहिती, विस्तव माहीत नाही, गॅस लाल होतो एवढंच माहिती, चटका बसतो विस्तव, आहे की नाही. त्या विस्तव या ठिकाणी असा अंथरला आणि त्या विस्तवावरून भगवान शिवाची आराधना करत भगवान शिवापर्यंत गेली. जोपर्यंत हे देवा तू प्रसन्न होत नाही ना, तोपर्यंत माझी आराधना मी बंद करणार नाही. त्यावेळेस भगवान शिव आहेत, जर आपल्या भक्ताने आपली भक्ती केली आणि आपण जर प्रसन्न झालो नाही तर या जगात कोण भक्ती करील. भगवान परमात्मा म्हणतात मला जावं लागेल. त्यावेळेस भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्या ठिकाणी गांधारीला विचारतायत, बोल काय हवंय. त्यावेळेस सांगितलं, अंतकरण अगदी कोवळं आहे त्या मातेचं, हृदय कवळं असतं, तुमचं आमचं कठोर असतं. बघा ना, अहो नॉर्मल एखादा काटा घुसावा लेकराच्या पायात, खळकण असू त्या आईच्या डोळ्याला येतं, पण बाप कंट्रोल करतो, अर्थात त्याचं कठोर आहे काळीच. याचा अर्थ त्याचं प्रेम नाही असं नाही, पण दोघं रडायला लावल्यावर मग सांभाळायचं कोणी, आहे की नाही. म्हणून हे दोन्ही पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. मग असं असताना त्या ठिकाणी ती गांधारी असणारी रडते आहे, धाय मोकळून रडते आहे. आणि असं असताना भगवान शिव प्रसन्न होतात, बोल काय पाहिजे. हे देवा, हे भगवंता, माझे तर 99 पुत्र आता मरण पावले आहे, परंतु कमीत कमी माझा एक तरी पुत्र जिवंत राहू दे, असं काहीतरी दे. त्यावेळेस भगवान शिवाने सांगितलं, अगं गांधारी, तुझ्या डोळ्यामध्ये एवढी पावर आहे, एवढी साधना केली तू, त्यामुळे तुझ्या जीवनामध्ये जी काय साधना घडली त्या तपाच्या बळावर तुझ्या डोळ्यामध्ये दिव्य अशा प्रकारची शक्ती तयार झाली आहे. तू फक्त एकच कर, डोळ्यावरची पट्टी सोड आणि तुझ्या मुलाकडं फक्त तुझ्या एका नजरेनं बघ. असं सांगताच त्या ठिकाणी आपण आपलंही तसंच आहे ना दादांनो. आपण पंढरपूर जाय, काशी जाय, अयोध्या जाय, इतर ठिकाणी जातोय आणि तिथं त्या पांडुरंगाला आळवतोय, 12 तास गर्दीमध्ये लागतोय आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरिता धडपडतोय आणि घरी आपले आईबाप उपाशी राहत आहेत. अजिबात भगवान परमात्मा प्रसन्न होऊ शकत नाही. याच्याकरिता त्या भगवान परमात्म्याला माहीत होतं आपण प्रत्येकाच्या घरात प्रत्यक्ष रूपामध्ये राहू शकत नाही, म्हणून त्याचंच असणारं प्रति रूप हे तुका म्हणे
आईबाप हे भगवान परमात्म्याचंच रूप आहेत. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, असं त्या भगवान परमात्म्याचा जो वास आहे ना तो आपल्या घरात आहे. पण याची ओळख आपल्याला होत नाही दादांनो. आणि हेच गांधारीनं केलं ज्यावेळेस. परंतु या ठिकाणी भगवान शिवाने एकीकडे आशीर्वाद दिला, तथास्तु एकीकडे शिव आहेत आणि एकीकडे कर्तुम अन्यथा कर्तुम असं असणारा सच्चिदानंद घन भगवान श्रीकृष्ण परमात्मा. करायचं कसं? त्यावेळेस मनोमन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने डोळे झाकावे आणि भगवान शिवाने सुद्धा तिकडून डोळे झाकावे. देवा तुम्ही चतुर आहात ना, त्यामुळे जरी मी वरदान दिलं आहे, माझं काम आहे, ज्यांनी माझी भक्ती केली त्याला मी फलस्वरूप काहीतरी दिलं पाहिजे. मी माझं काम केलं आहे, आता तुम्ही तुमचं काम करा. असं असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवंताला नमन करतायत, भगवान शिव श्रीकृष्ण परमात्म्याला नमन करतायत आणि त्यावेळेस म्हणतायत ठीक आहे, कारण तो भगवान परमात्मा साधारण नाही. मग त्या भगवान परमात्म्याने युक्ती लढवली. अरे बघा ना, पूर्वीचा काळ धर्म कशाला म्हणायचा. आणि ही सर्व सांगत असताना दुर्योधनाला विचारलं, सांग याच्यासाठी साधला हा पर्व का? त्यांना वाटलं आता पुन्हा गर्दी झाल्यानंतर धाव राहील, हे आपल्याला ढकलून देतील, घ्या साधून, आहे की नाही? वा, पटलं. ही अवघी देवाचीच रूप आहे. तुम्ही आम्ही सर्व भगवान परमात्म्याची रूप आहोत. बघा मग अशी युक्ती असताना बघा महाराज बोलतायत, हे करायचं कसं? त्यावेळेस कृपाचार्याकडे गेले, द्रोणाचार्याकडे दुर्योधन गेलाय आणि विचारलं, सांगा मग मी काय करू? त्याला सांगितलं, अरे शकुनी माहिती ना तुम्हाला, शकुनी मामा, हां पहिल्यापासून ह्या मामाने असंच केलं. आताचे मामा मला माहीत नाही, आहे की नाही? कारण आता जर बोललो तर पुन्हा पंचायत व्हायला बसली दुसऱ्याची, पण असो. म्हणून त्यावेळेस शकुनी मामा, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म पितामह यांनी सांगितलं, जा धर्मराजाकडे जा, युधिष्ठिराकडे जा, तो सांगन काय करायचं. बघा युद्ध चालू आहे, 99 पुत्र मारले कौरवांचे पांडवांनी, आणि पांडवातील असणारा जो ज्येष्ठ युधिष्ठिर आहे धर्मराज, तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि विचारायचं आहे, सांगा मी काय करू, मला उपाय सांगा, मला वज्रदेही व्हायचंय. कोण बोलतोय? दुर्योधन बोलतोय, मला वज्रदेही व्हायचंय, कोणतं कवच मी अंगामध्ये घालू म्हणजे माझं रक्षण होईल. त्यावेळेस सांगितलं, जा धर्माला विचार, मग मला सांगा आपण दुश्मनाकडे जाऊन आपल्याला वाचायचं कसं, याचा उपाय जर विचारला तर दुश्मन सांगेल का? आजचा दुश्मन मोठा दुश्मन नाही, छोटा का होईना, सांगल तो उलटा सांगल, उलटा. परंतु त्यावेळेच्या धर्मराजाने सांगितलं, जा जी तुझी आई आहे ना, जी माझी काकी आहे, तिच्या डोळ्यामध्ये एवढी साधना आहे, एवढं तपाचं बल आहे, तिने जर तुझ्याकडे कृपा कटाक्षाने पाहिलं ना, तुझा देहच वज्रदेही होईल. जा धर्मराजांनी सांगावं. आणि उद्या पुन्हा दिवस उगल्यानंतर युद्ध त्यांच्या सोबतच करायचं आहे. याला म्हणतात नीती, याला म्हणतात धर्म. आपण सहज एखादं काही थोडंसं दान केलं की मी धर्माचं पालन करतो, नाही, याला धर्म म्हणता येणार नाही. हे शुल्लक आहे. आपली मती त्या पद्धतीची नाही. आपला स्वार्थ साधून झाल्यानंतर जे आपण करतो ना त्याला आपण धर्म म्हणतो, त्याला धर्म म्हणत नाही. आपला विचार न करता दान धर्म करणं, दुसऱ्याचा विचार करणं, याला धर्म म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी उपाय सांगितल्यानंतर भगवान परमात्म्याकडे विचार पडला भगवंताला, कसं करायचं काय आता. पण तो चतुर, तो शिरोमणी आहे. गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तूची विठोबा. असं असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याने युक्ती केली. पण सांगितलं होतं हे जायचं कसं, तर वस्त्र न घालता जायचं आहे. जेवढ्या शरीरावर तुझ्या आईची नजर पडेल ना तेवढं वज्र देई होईल. पण भगवंताने युक्ती लढवली. अरे कमीत कमी लाज राखण्याकरिता, लाजेपुरतं कमीत कमी तू काय कर, एखाद्या झाडाची पालवी तरी गुंडाळ, लंगोट म्हणून काहीतरी लाव. असा उघडा भंब्या जातो कसा. त्याला ती पटलं. कोणाला पटलं? दुर्योधनाला पटलं. आपल्याला नाही पटत पण दुर्योधनाला पटलं. आणि त्याने ती लंगोट लावली, पाला गुंढाळला, साल गुंढाळली आणि आई समोर गेला. आणि त्यावेळेस आईनं आपल्या डोळ्यावरील जी पट्टी होती ती खोलली आणि तिच्या दिव्य दृष्टीनं दुर्योधन वज्रदेही झाला.
याला म्हणतात आईचं प्रेम. आणि हेच प्रेम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात मी सांगत नाही कोणाला टाळी वाजवायला, कारण तिकडं टाळ्या वाजवतात, इकडं नाही. इकडं फक्त अंतकरणाला म्हणायचं वा. म्हणजे असं आपण वागलो पाहिजे की समोरच्याने ऑटोमॅटिक न राहता त्याच्या मुखामध्ये आलं पाहिजे वा क्या बात आहे. आपल्याला सांगावं लागतं वाजा टाळ्या. हा हा, सांगायचं कामच नको आहे की नाही. सांगून काय अर्थ नाही. पण मग असं आहे आपल्याला सांगितल्याशिवाय उमजत नाही. आहे की नाही. पण असो असा त्या मातेचा स्वभाव आहे. आणि पण बघा भगवान परमात्म्याने युक्ती लढवली. इकडे आपले 5 पांडव आहेत, धर्मनिष्ठित आहे, सर्वांचं नातं गोतं जपणारे आहेत, सर्वांचा मान सन्मान त्यांना कळतो. त्या वाईट दुर्योधनाला ते कळत नाही. याचा परिणाम 100 मेले. आणि ज्यांना नातं गोतं कळतं, ज्यांना प्रेम कळतं, ज्यांनी वागावं कसं हे कळतं, ते 5 पांडव असताना जिवंत राहिले. खऱ्या अर्थाने याला धर्मनिष्ठता म्हणतात. म्हणून जीवन जगत असताना त्या ठिकाणी त्या गांधारीच्या दिव्य दृष्टीनं वज्रदेही झाला. आणि वज्रदेही झाला, मात्र भगवंतांनी ठरवलं त्याच्या जर मनात आलं, आपण म्हणत असतो बोलता बोलता देव तारी त्याला कोण मारी. त्या भगवान परमात्म्याने ठरवलं याचा फडशा पाडायचा, आहे का नाही. तर त्याच्या भीमाला सांगितलं मांडीवर गदा टाक आणि चेंदो आणि फाड द्याला. मांडी त्या ठिकाणी जेवढी लंगोट लावली होती तेवढं अंग त्याचं वज्राचं बनलं नाही, वज्रदेही झालं नाही. त्याचा परिणाम त्याला जावं लागलं. म्हणून आपण किती प्रयत्न करा, नाही दादा, ज्या वेळेस त्याचं बोलावणं आलं ना त्यावेळेस जावाच लागतं. म्हणून जोपर्यंत भगवान परमात्म्याने सुंदर असं आपल्याला आयुष्य दिलंय ना, त्या आयुष्यामध्ये सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी कशी आपल्याला प्राप्त होईल असं वागावं, असा त्या मातेचा स्वभाव आहे. महाराज बोलतायत कसा स्वभाव आहे. अहो इतिहासातलं एक उदाहरण आहे. ज्यावेळेस हिरकणी माता गडावर जाते, हिरकणी गडावर जाते दूध घेऊन, आणि रिटर्न येत असताना उशीर झाला. त्या गडाचा नेम होता इकडं दिवस मावळला की दरवाजे बंद करायचे. कोणी जरी असला त्याला आतला बाहेर जाणार नाही, बाहेरचा आत येणार नाही. असं असताना त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं असणारं स्वरूप ती हिरकणी माता आतमध्ये अडकली आहे. तिचं बाळ खाली आहे, गडाच्या पायथ्याशी आहे. करायचं कसं. त्या बाळाची भुकेची वेळ झाली. मग आता करावं काय, जाता तर येत नाही.
परंतु त्या बाळाच्या चिंतेमध्ये त्या आईनं स्वतःच्या देहाचा विचार केला नाही दादा. तिला आई म्हणायचं. स्वतःच्या देहाचा विचार न करणारी जी कोणी एक पात्र आहे ना, त्या पात्राचं रेखाटन करत असताना जगद्गुरु तुकोबराय ती उपमा माझ्या आईला देतायत. जिचे पिढे बाळ प्राण तहेचा विकळ, आणि त्या हिरकणीचा प्राण विकळ झाला, व्याकुळ झाला, आणि व्याकुळ झाल्यानंतर ज्या ठिकाणाहून कोणी आजपर्यंत उतरला नाही, पुढे उतरणार नाही, अशा गडावरून ती हिरकणी माता उतरते. याचा परिणाम ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. तिकडे तीळ चालू झाली. हे असं आहे, कीर्तन रंगात आलं का कावळा शिवतो, आणि अशा अनेक डोम कावळे हीच वाट बघतात, विठाला विठाला. माझं जाऊ द्या, पण श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय म्हणताय. आम्ही सुद्धा सांगून सांगून भाऊ तोंडाला तर फेस आला, पण वैतागलो. शेवटी आम्हाला शिव्या द्यावा लागला, शिव्या द्यावा लागल्या. तरी जग सुधारलं नाही, सुधारलं. आणि तू किती गीतं उईवळणार आहे, नाही सुधरू शकत. म्हणून असो, जिएंगे तो और भी लढेंगे. इथंच थांबू, आहे की नाही. चला मोठ्या प्रेमानं भजन करूया. आईचा स्वभाव सांगत असताना महाराज बोलतायत, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. आईची नाळ आणि आपली नाळ एक आहे. जन्माला आल्यानंतर तुमचा रक्तगट वेगळा आहे, आईचा वेगळा आहे. परंतु अशी कोणती या ठिकाणी शोध आहे, कोणती मशिनरी आहे की बाळाला जे रक्त पाहिजे ते रक्त आपली आई आपल्याला देते. त्या नाभी कुंभामध्ये तिच्या अशी मशिनरी आहे, त्या भगवान परमात्म्याने निर्माण करून दिलेली. मुलाचा जो रक्तगट आहे तो रक्तगट त्याला त्या ठिकाणाहून निर्माण करून देते, आणि हळूहळू बाळ वाढतं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी. ही कृपा त्या आईची आहे, तिला आई म्हणतात. म्हणून असं असताना, वर्णन करत असताना या मातीने सुद्धा आपल्या कुटुंबासाठी हेच केलं. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं मोठं या ठिकाणी प्रेमानं भजन करूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. विठोबा त्या आईचा स्वभाव आहे. घार हिंडे आकाशी, चित्त तिचं पिल्यापासी. म्हणून आईचं किती वर्णन करावं आणि किती सांगावं, आपल्यात फरक पडणार नाही. महाराज बोलतात, तमाशानं लोक बिघडले नाही आणि कीर्तनाने सुधारले नाही. जर कीर्तनाने सुधारले असते तर दररोज कीर्तन चालू आहे की नाही. हे बिघडलेलं का पाहायला मिळतंय. म्हणून आता हे जे मागून आलं तसं आपण करण्याचा प्रयत्न करतोय. खऱ्या अर्थाने कीर्तनाच्या अनेक मर्यादा आहे, पण या ठिकाणी सांगत नाही. संस्था असल्या कारणानं प्रत्येक गोष्ट आम्हाला नियमातच घ्यावं लागते. कारण इतरत्र काही ठिकाणी चालतंय, आणि खऱ्या अर्थाने ह्या कलियुगाचं वारं आहे. जो जरा विचित्र वेगळं काही करेल ना, तो जास्त व्हायरल होतो, आहे की नाही. हेडिंग लाईनला फर्स्ट पेजवर लोकमत असो कोणतंही असो, पहिली वाईट बातमी येते, दादा कीर्तनाची चांगली द्या ना, पहिलं पैसे लागतील जास्त तर देतो. हे नाही देणार. वाईट बातमी सहज देतात, पण आमचे माऊली ते चांगलं चांगलं ॲडिट करूनच टाकतात, वाईट टाकत नाही. असं म्हणून महाराज बोलतायत, हे माय मंदिर हलरे लागे कळस फुटाया. हे माया मंदिर
म्हणतात, अहो मुलांकरिता ती रानावनात भटकते आणि आपल्या मुलांकरता चारा आणते, ती आई आहे. स्वतःच्या देहाचा विचार न करणारी ती आई आहे. मुलाचा प्रत्येक ठिकाणी विचार करते, ती आई आहे. म्हणून अशा आईंना, अर्थात ज्यांचं आपण भजन करणार आहोत, ज्यांच्या ज्ञानाचं या ठिकाणी तुमच्या समोर दिग्दर्शित करतोय, ते माझी माऊली ज्ञानोबराय. अहो 4 भावंड होते आणि त्या 4 भावंडाकरिता ह्या धर्म मार्तंडाने त्यांची हाल करावी, जेणेकरून यांना सुख प्राप्त होईल, याच्याकरिता आम्ही काय करावं ही धडपड करणारे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता होती. तेही आईबापच होते. स्वतःचा देह त्यांनी जलमय केला, देहांत प्रायश्चित्त केलं. कशाकरिता? आपल्या मुलांना या धर्म मार्तंडांनी आपल्या धर्मात पुन्हा घ्यावं याच्याकरिता स्वतःच्या देहाचं बलिदान करणारे आई वडील आहे. म्हणून माझ्या श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, जर जीवनामध्ये सुख पाहिजे असेल ना, तर महाराज म्हणतात, सुखाची विश्रांती उमटे मातीची चित्ती. मुलगा सुखमय व्हावं आणि आईचं मुखावर प्रसन्नता, हास्य उमटावं, याला आई म्हणतात. त्याच ह्या ठिकाणी सर्वांना, त्या ठिकाणी ज्या कुटुंबाला सोडून ज्या मातोश्री गेल्या, त्या आमच्या आदरणीय कैलासवासी रुक्मणबाई शेषराव पाटील थोरात आणि त्यांचं जे काय मागे कुटुंब आहे, ते असणारे त्यांचे पतिदेव श्री शेषराव देवराम थोरात समोर बसले आहेत. श्री बाबूराव शेषराव थोरात मुलगा, सुरेश शेषराव थोरात मुलगा, भानुदास शेषराव थोरात मुलगा, छत्रभूज शेषराव थोरात मुलगा आणि चिरंजीव गोविंदाजीनाथ थोरात नातू. बघा, या आईनं असं म्हणतात, आईच्या अगोदर मुलानं जाऊ नये, परंतु एक मुलगा आईच्या अगोदर गेला. त्या आईचा काय प्राण म्हटलं असेल, पण पुन्हा विचार केला, आणखी आपले 4 मुलं जिवंत आहेत, एक मुलगी जिवंत आहे, नातू जिवंत आहेत. यांच्याकरिता आपल्याला आपली जी काय हातपाय आहेत, भिंत आहे, पाया आहे, तो ठाम ठेवा लागेल, त्यावेळेस हे चालल. आणि असं जीवन जगत असताना त्या मातेनं सुद्धा आपली देहातील प्राणज्योत भगवान परमात्म्यामध्ये विलीन केली. म्हणून त्याही मातेच्या चरणी सर्वांच्या वतीनं आदरांजली समर्पित करतो. ज्या माऊली ज्ञानोबरायांनी 12 वर्षे आम्हाला सांभाळलं, विश्व कैवल्य तेजनिधी भगवान ज्ञानोबराय यांच्या सानिध्यात राहून जे ज्ञान मिळवलं, ते ज्ञान तोडकं मोडकं थोड्या वेळामध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने ज्यांनी मधुकरी मागून खाल्लं ना, त्याच्या जीवनात नम्रता आणि नियमाचं पालन असतं महाराज. म्हणून असा नियम आहे, मधुकरी मागून ज्ञान मिळावं, ते ज्ञान सफल होतं. आणि आज त्या माऊली ज्ञानोबरायांनी ते ज्ञान या ठिकाणी मला दिलं. या ठिकाणी असणारे आमच्या आईवडीलसुद्धा या ठिकाणी जे आम्हाला संस्कार केले, त्याच पद्धतीनं असेच अनेक आईवडील भगवान परमात्म्याचे स्वरूप असणारे या ठिकाणी प्रत्येक मुलीचं या ठिकाणी आई काय असते सांगू का? एक शेवटचं वाक्य सांगतो आणि एंड करतो. ह्या मुलींना आपल्या संस्थेत असं नियोजन आहे, जेव्हा जेवायचं तेव्हा जेवा, कधी जेवा, हाताने बनवा, काहीच अडचण नाही. तरी पण सुद्धा किती वेळेस जरी खाल्लं ना, तरी भूकच करतात. याचं कारण आहे, तुम्हाला सांगतो, याचं कारण आहे, आई वडील हे आई वडीलच असतात. कासवाची आणि तिच्या बाळाची स्तनपानाची, अर्थात दूध पाजण्याची व्यवस्था नाहीये. पण ज्यावेळेस कासव समोर येत आहे आणि पिलाला भूक लागते, त्यावेळेस कासवाची आणि तिच्या पिलाची नजरानजर झाली का ते बाळ ऑटोमॅटिक वाढतंय. कासवाचे बाळ वाढे कृपादृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे. आणि हीच खरी ताकद या ठिकाणी मी ऑब्झर्वेशन केलं, अभ्यास केला, पाहायला मिळते. अहो नुसतं घरून जाऊन येऊ द्या, मुलांचे चेहरे टवटवीत होतात, याला आई वडील म्हणतात. आपण किती जरी म्हणलं ना, आपण आई वडील होऊ शकतो, नाही होऊ शकत. एक आमच्या नीता नावाची मुलगी, हां, या कोपऱ्यावर तुमच्या गावात तिचे मामा आहे वाटतं, गावंडे,
तिला काहीच कळत नव्हतं. 1 महिन्याचीच होती त्यावेळेस आई सोडून गेली, बाप सोडून गेले. तिचा जर स्वभाव असा आहे, एखाद्या वेळेस सगळ्या पोरींना कोणीतरी भेटायला येते, पण तिला भेटायला जर नाही आलं ना, त्यावेळेस ती अशी चिडचिड करते, खूप बोलते आणि एकटीच रडते. त्या दिवशी तिचं डोकं दुखतं, खूप ताप येतो. त्याला आई वडील म्हणतात, दादा ही मुलगी कडायची, तिने जगच पाहिलं नाही, आई वडीलच पाहिले नाही. मला रडूच येत नाही कधी, पण माझे वडील गेलेत. मला कळतं कुठं कीर्तनाला जायचं असेल, कुठं जर जायचं असेल ना, त्यावेळेस सगळं नियोजन करून निघावं लागतं. ज्यावेळेस वडील होते त्यावेळेस बॅग पाठीवर टाकली का निघाला, मागचं काही पाहायची गरज नव्हती. त्याला आई वडील म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबातील ही आई गेली ना, यांच्या घराला आता कुलूपच लावावं लागेल. अर्थात लक्ष ठेवणारा, तळमळीनं प्रेम करणारा कोण नाही. आणि आज या मुलीकडे पाहून मला वाटतंय भगवान परमात्म्याने असं का करावं, परंतु नाही दादा, भोग तो नगडे संचिता वाचून करावे ते मुनी समाधान. ज्ञानेश्वर